तुम्ही पालिकेमध्ये आलेला होता, नेमकं काय करत होतं? काल देखील तुम्ही एक आंदोलन केलं होतं, आज देखील तुम्ही पालिकेत आले, नेमकं कारण काय? कालपासून काल अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी पार्सलिटीज केल्या आणि अनेक लोकांचे फॉर्म हे त्याच्यामुळे बाद झाले. खरं तर निवडणूक यंत्रणेचा जो नियम आहे, निवडणुकीचे जे नियम आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरल्याच्या नंतर दुसरं जी स्क्रुटनी असते, स्क्रुटनी व्हायच्या अर्धा तास आधी ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले ते फॉर्म हे बाहेर डिस्प्लेला लावावे लागतात. त्यात लोक ते फॉर्म पाहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. सगळ्यात पहिली चूक तिथेच झाली की जे फॉर्म बाहेर नियमाने लावले पाहिजे होते ते बाहेर लावले 3:30 वाजता. 3:30 वाजता जे फॉर्म लावले त्या फॉर्म मध्ये अनेक फॉर्म मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या फॉर्म मध्ये निरंकच्या जागी कुठल्याही प्रकारचा काहीच भरलं नव्हतं. आणि नियम असा सांगतो, जर एखादी जागा तुम्ही मोकळी ठेवली तर तो फॉर्म बाद होतो आणि तिथे तसं अनेक उमेदवारांचं झालं पण होतं. मग तिथे असलेल्या सर्व लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, आरडाओरड केली. आरडाओरड केल्याच्या नंतर ती निवडणूक अधिकारी अतिशय वाईटरित्या सगळ्यांची बोलत होती. मग आम्ही आलो. आम्ही बोलल्याच्या नंतर तिने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं चुकून हा फॉर्म बाहेर लावायचा राहिला, आम्हाला हा ऍफिडेव्हिट 11च्या आधी आलं होतं. मी म्हटलं जर 11च्या आधी तुमच्याकडे ऍफिडेव्हिट आलं होतं तर 3:30 वाजता जे तुम्ही बाहेर ऍफिडेव्हिट लावलं ते चुकीचं का लावलं? तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आणि अशा अनेक गोष्टी घडल्यात. आमचा एक मुलगा आहे, त्याचा फॉर्म हा 11 वाजता फॉर्म सबमिट झाला. फक्त एक दाखला असतो, तो दाखला जमा करायचा होता, तो 11 वाजेपर्यंत जमा करायचा होता. आमची मुलगी 11ला 10 मिनिटं असताना तिथे पोहोचली, परंतु तिथे सगळे नाश्ता करत होते म्हणून ती बसून राहिली. पण ती त्या निवडणूक कार्यालयाच्या प्रिमायसेस मध्ये उपलब्ध होती. मग तिच्या बाबतीमध्ये असा अन्यायकारक निर्णय का घेतला तुम्ही? सो हे सगळं प्लॅनिंग होतं, ठरवून गेलं होतं. सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही, पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले, अपक्षांचे फॉर्म बाद झाले. हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते. या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण? हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात. यांचा सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साटलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलिन करतात. त्या मॅडमनी पण काल तेच केलं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे फॉर्म काल बाद झाले आणि बाद झाल्यामुळे या सर्व मुलांचं करिअर खराब झालं. ही मुलं 10-10 वर्ष काम करतात. कोविडच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी केलेल्या कामांची लोकांकडे जाऊन पोचपावती घ्यायची वेळ येते तळाशी खोटी कामं करून ही लोक त्यांचे फॉर्म बाद करतात. या अशा अधिकाऱ्यांना मला असं वाटतंय की सरकारने घरी बसवलं पाहिजे, नाहीतर याच्या पुढच्या निवडणूक आम्ही लढायच्याच कशाला ना. आता तुम्ही फॉर्म बाद करताय, उद्या आता काल जो आमचा फॉर्म बाद झाला ते कोणाचं होतं? शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या बायकोची तिकीट होती. आता त्याच्यासमोर एक अधिकृत फॉर्म होता मनसेचा, युतीचा, बरोबर आहे, तो बाद केला. आता तिथे एक अपक्ष आहे, त्याला आज उद्यामध्ये विकत घेतला जाईल. त्याला विकत घेऊन मग हे नाचायला सुरू करणार, अरे बघा आमचा पहिला उमेदवार बिनविरोध आला. म्हणजे लढायची ताकद नाही, बिनविरोध करायचं, पैशाचा वापर करायचा. आता तो आज उद्यामध्ये त्या जो कोणी उमेदवार आहे त्या समोरचा त्याला विकत घेतला जाईल आणि विकत घेऊन जर त्यातूनही उरले तर निवडणुकीला पूर्ण करोडो रुपये टाकणार आणि पाडणार. म्हणजे पैशाचा एक तर वापर करायचा, बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे. मला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे. नाही तर मग कशाला लोकशाही आहे म्हणून सांगता, राजेशाही जाहीर करून टाका. आम्ही राजेशाहीमध्ये जगायला तयार आहोत, पण लोकशाही आहे असं सांगून लोकांची फसवणूक जर तुम्ही करणार असाल तर तो लोकांवर अन्याय करताय असं मला वाटतं. ठाकरे आणि मनसेची युती झालेली आहे, मात्र ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांचे जास्त प्रमाणात फॉर्म जे आहेत ते बाद करण्यात आलेले. कुठेतरी भीती हो, कारण अधिकारी विकलाय ना. त्यांच्या मर्जीतले अधिकारी तिथे आणून बसवलेत प्रत्येक ठिकाणी आरो म्हणून, आणि ज्या मर्जीतले अनेक अधिकारी आणून बसवलेत ते अधिकारी आता परत फेड करतायत. उद्या निवडणूक झाल्यावरती बाई चांगल्या कुठेतरी पोस्टवर असणार आहे. काल मी, जितेंद्र आव्हाड साहेब, राजन विचारे साहेब, आम्ही तिघाने तिथे अकाल तांडव केला, पण आम्ही जे बोलतोय तिला समजूनच घ्यायचं नव्हतं. त्या बाईला तिथे असलेले सर्व उमेदवार सांगत होते की ही बाई प्रचंड अर्गणप्रमाणे सगळ्यांशी वागतेय, ही कोणाशी नीट बोलायला तयार नाहीये, काही नाहीये. मी बोलेल तो कायदा. माझं मत आहे, तुम्ही स्वतःला जर निवडणूक अधिकारी म्हणून देवाच्या भूमिकेत मानत असाल तर देवासारखं वागलं पण पाहिजे. हा, म्हणजे देवाच्या भूमिकेत बसायचं आणि दानवासारखं वागायचं हे काही योग्य नाहीये. तुमच्यामुळे कोणाचं तरी करिअर खराब होतो. आम्ही तुम्हाला एक सांगतो, ही जी महिला आहे ना
आरो काय नाव त्यांचं, वृषाली पाटीलच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याची इन्क्वायरी आम्ही लावणार आहोत. आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांनी जे काय आमच्या पोरांच्या बाबतीत केलेत या आरोनच्या पाठीनं आम्ही सगळे माहितीचे अधिकार टाकून यांची प्रॉपर्टी कुठे आहे, या पोस्टिंगला कशा आल्या, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर जाणार, एवढं नक्की. सर, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना देखील त्या ठिकाणी कोणती स्वायत्त सत्ता हे संस्था, अहो निवडणूक नावापुरता येते. त्याचे अधिकारी कोण आहेत, ती मॅडम कोण आहे, उपजिल्हाधिकारी आहे ना, उपजिल्हाधिकारी आहेत ना, म्हणजेच सरकारी यंत्रणेत काम करणारी बाई आहे ना. मग ती वेगळी कशी होऊ शकते. ती तिच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत करते, सरकारी राजकीय नेत्यांना मदत करते. निवडणूक आयोग ही वेगळी संस्था आहे, हे सगळं खोटं आहे. त्याच्यात काम करणारी ही सगळी माणसं ही कुठल्या तरी महानगरपालिकेत उपायुक्त आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, हीच लोक आहेत. ती नावापुरतं ते वेगळी संस्था आहे, बाकी काही नाही. बाकी सगळा आतला जो भाग आहे ना, हा रोज जो लोकांमध्ये असणारा जो अधिकारी वर्ग आहे तोच आहे. सर, आपण या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहात. पुढचं पाऊल काय होईल आम्हाला